गुड आफ्टरनून फ्रेंड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 2 मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर दॅट इज द हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. इन दिस चॅप्टर, इन प्रिव्हियस लेक्चर वी ऑलरेडी लर्न अबाउट मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स अँड ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, म्हणजेच बाह्यरूपीय पुरावे व शरीरशास्त्रीय पुरावे याबद्दल आपण माहिती बघितली. आपण आत्ताच्या या लेक्चरला अवशेषांग म्हणजे काय हे बघणार आहोत. तर अवशेषांग म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन. सो व्हॉट इज मीन बाय वेस्टिजियल ऑर्गन? दॅट डिजनरेटेड ऑर अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजेच सजीवांमधील रास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिय अथवा अंगे म्हणजेच अवशेषांग. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काही ऑर्गन्स आहेत की त्यांची फक्त प्रेझेन्स आहेत ते, पण त्यांचा ॲक्च्युअली उपयोग काहीच नाही, ते निरुपयोगी आहेत. अशा अवयवांना काय म्हणणार? अवशेषांगे किंवा वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे ते फक्त बॉडीमध्ये आहेत पण ते उपयोगात येत नाहीत. मग अशा प्रकारचे जे ऑर्गन आहेत इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू और ऑर्गन फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय की वातावरणाशी लगेच मॅच होण्यासाठी बाहेरचं वातावरण बदललं आहे, लगेच नवीन टिश्यू नवीन ऑर्गन तयार होतील असं नाही. बट इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंज. म्हणजे जे अवयव आहेत त्यांच्यामध्येच हळूहळू काय होत जातो? बदल होत जातो. पण हा जो बदल आहे तो खूप मोठा कालावधी आहे, खूप स्लो आहे. Mostly a specific structure in body is useful under certain situation. आणि काही सिच्युएशनमध्ये जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते स्थिर राहतं. सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस और इवन हार्मफुल. म्हणजे समजा एक बॉडीचं स्ट्रक्चर असेल ते एका परिस्थितीमध्ये योग्य आहे, पण तेच बॉडीचं स्ट्रक्चर दुसऱ्या परिस्थितीमध्ये योग्य असेलच असं नाही. Such a structure begins to degenerate under such a situation as per the principle of natural selection. It takes thousands of years for a structure to disappear. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. म्हणजे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये असे अवयव बघायला मिळतात. Such organ are non-functional in certain organism. It may be functional in other organism. म्हणजे एका ऑर्गॅनिझममध्ये तोच अवयव कार्य करत असेल पण तोच अवयव दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये कार्य करू शकतो. एकामध्ये कार्यशील आहे, एकामध्ये तो कार्यशील नाही. दॅट इज द वेस्टिजियल ऑर्गन. सो फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे अवशेषांगांचं आपण पहिलं उदाहरण बघतोय की अपेंडिक्स, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो आंत्रपुच्छ. की आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स हे काही उपयोग नाही, पण तेच अपेंडिक्स इन रुमिनंट्स म्हणजे रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये हेच अपेंडिक्स उपयोगी आहे. आफ्टर दॅट सेकंड एक्झाम्पल इयर किंवा इयर मसल, त्याला आपण म्हणतो कानाचे स्नायू. हे आपल्यासाठी काही उपयोग नाही आहे. म्हणजे आपण कानाने ऐकतो पण कानांचे जे स्नायू आहेत त्यांच्यामुळे काही कानाची हालचाल होत नाही, पण तेच माकडांमध्ये किंवा इन मंकी ते स्नायू उपयोगी आहेत की त्यांना साऊंडचे जे सिग्नल आहेत ते कॅच करण्यासाठी या कानांच्या स्नायूचा उपयोग होत असतो. आफ्टर दॅट थर्ड एक्झाम्पल टेलबोन म्हणजे माकड हाड. आपण त्या नावावरूनच आपल्याला कळतं आहे की टेलबोन म्हणजे पूर्वी जे आपले ॲन्सिस्टर होते ना त्यांचे जे शेपटीचं हाड आहे, आत्ता आपल्याला शेपटी नाही आहे पण ते टेलबोन आहे, पण याचा आपल्याला काही उपयोग नाही. इट इज वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजेच हे पण एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. आफ्टर दॅट अंगावरचे जे केस आहेत ते पण आपल्याला उपयोगी नाही. इट ॲक्ट्स ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन. सो नेक्स्ट एव्हिडन्स दॅट पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे पुराजीव विषयक पुरावे किंवा जीवाश्म विज्ञान. सो व्हॉट इज मीन बाय पॅलेंटॉलॉजी? दॅट paleontology is study of fossil. That large number of organism get buried due to disaster like flood, earthquake, volcano. Remnants and impressions of such organism remain preserved underground. These are called as the fossil. Fossil म्हणजे काय तुम्हाला माहिती की जीवाश्म, की पृथ्वीच्या
उदरामध्ये किंवा पृथ्वीच्या आतील भागामध्ये पूर किंवा भूकंप, ज्वालामुखी इत्यादी ज्या आपत्ती आहेत त्यांच्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणावर सजीव काढले जातात. या सजीवांचे अवशेष किंवा ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यालाच आपण काय म्हणतो, जीवाश्म असं म्हणतो. मग आता ह्या जीवाश्मांचे थर कसे काय निर्माण झाले, की खाली हाच थर. तर या जीवाश्मांचे पृथ्वीच्या भूस्तरामध्ये वेगवेगळे स्तर आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये बघायला मिळत आहेत. की पहिला खालचा शेवटचा जो स्तर दिसतोय तो अपृष्ठवंशीय म्हणजेच इनव्हर्टिब्रेट आहे. आफ्टर दॅट ॲम्फिबिया, रेप्टाइल्स अँड बर्ड्स, म्हणजे असे एकावर एक हे थर आपल्याला दिसत आहेत. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा खालचा स्तर खाली का आहे, इनव्हर्टिब्रेटचा स्तर का आहे, त्यानंतर ॲम्फिबिया का आहे, की यांचं काही वय मापन केलेलं आहे का, हाच स्तर तुम्ही कसं सांगू शकता की हा स्तर खाली आहे त्याच्यानंतर हा. तर बरोबर की यांचं वय मापनाचं पण एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीला म्हणतात कार्बन डेटिंग मेथड. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कार्बनी वयमापन. सो व्हॉट इज मीन बाय कार्बनी वयमापन किंवा त्याला आपण कार्बन डेटिंग मेथड कशाला म्हणणार. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स can be calculated by measuring the radioactivity of C14 and ratio of C12 present in the body. This is the carbon method. म्हणजे काय की प्लांट्समधील किंवा जे ॲनिमल्स आहेत ते ज्यांची डेथ झाली आहे त्यांचं वयमापन हे C14 आणि C12 यांच्या रेशोच्या मोजमापाने आपण कार्बन डेटिंग करू शकतो. व्हॉट इज द ॲक्च्युअल प्रोसेस वी विल सी बाय वन ऑफ द डायग्राम. सपोज कार्बन 12 इट इज वन ऑफ द आयसोटोप ऑफ कार्बन. या कार्बनच्या ॲटममध्ये 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन आहेत. अगेन वन ऑफ द कार्बन आयसोटोप दॅट कार्बन 14. इन दॅट ॲटम ऑफ कार्बन 14 त्याच्या ॲटममध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहेत. कार्बन 14 इज रेडिओ तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आणि हा कसा तयार होतो, जेव्हा कॉस्मिक रेज आर कोलाइड विथ नायट्रोजन ॲटम. म्हणजे कॉस्मिक रेज जे आहे सूर्यापासून येणारे हे नायट्रोजन गॅसच्या ॲटम बरोबर कोलाइड होतात आणि हा कार्बन 14 तयार होतो. हा कार्बन 14 हा काय करतो, नंतर ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. मग हा कार्बन डायऑक्साईड कोण घेतं, प्लांट्स. आणि तेच प्लांट्स आपण खातो. त्यानंतर त्याच प्लांट्सला ॲनिमल्स खातात, पुन्हा ॲनिमल्सला आपण खातो. किंवा ह्याच्या प्रोसेसमध्ये इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंटेन कार्बन, म्हणजे प्रत्येकामध्ये हा कार्बन आहे. सो दिस कार्बन 14 इज रेडिओ ॲक्टिव्ह बट इट्स डिके रेट इज व्हेरी स्लो. म्हणजे तो खराब होण्याचा जो प्रोसेस आहे ती खूप स्लो आहे. म्हणजे तो जवळजवळ अर्ध त्याचा डिके होण्यासाठी किंवा अर्धा खराब होण्यासाठी त्याला जवळजवळ 5700 वर्ष लागतात. म्हणजेच जी काही डेड जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामधील कार्बन 14 डिके होण्यासाठी इतके वर्ष लागतात. मग आता ॲक्च्युअली होतं काय की जो एन्व्हायरमेंटमध्ये कार्बन 14 तयार होण्याची प्रोसेस चालू आहे, ज्या डेड बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये कार्बन 14चं डिके चालू आहे. बट कार्बन 12 रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे काय, कार्बन 14 डिके होतोय पण कार्बन 12 हा तसाच आहे. मग सायंटिस्ट काय करतात, कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचा एक प्रकारचा रेशो काढतात आणि त्या रेशोवरून कार्बन डेटिंग ठरवतात. म्हणजे त्या रेशोवरून ते जे मृत प्राणी आहेत त्यांचा एकंदर वय मापन पद्धतीने ते वय काढत असतात. मग आता ह्या सगळ्या एकंदर फ्लो चार्टवरनं तुम्हाला कळालं असेल की कार्बन डेटिंग म्हणजे काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय काय बघितलं, दॅट एव्हिडन्सेस अँड व्हॉट इज द ॲक्च्युअल कार्बन डेटिंग मेथड. मग यावर तुम्हाला एक छोटासा होमवर्क लिहून घ्या. फर्स्ट, कंप्लीट द स्टेटमेंट. वेस्टिजियल ऑर्गन dash dash present in human body is proof of evolution. Second, define fossils. Third, what is carbon dating? So complete your homework and write down in your notebooks. Thank you.